MBA ॲडमिशन 2025-26 तर MBA CETचा रिझल्ट कधी लागणार अशाबद्दल संपूर्ण विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर MBA CETचा रिझल्ट आपल्याला लवकरच साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण की रिझल्टचं जे ऑप्शन आहे हे सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे। तर ऑप्शन बघण्यासाठी तुम्ही तुमच्या लॉग इन करू शकता, म्हणजे तुमच्याकडे जो ID आणि पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका आणि सर्वप्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होईल। तर यामध्ये बघू शकता की आपण ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये आपले जे आन्सर की होती ही आन्सर की तुम्ही इथे चेक करण्यात आलेली आहे आणि यानंतर आता तुमचा जो रिझल्ट लागेल तो रिझल्ट तुम्हाला इथे दिसणार, म्हणजे स्कोर कार्डमध्ये। तर स्कोर कार्डला जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला बघू शकता की 2 रिझल्टचे ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे। 2 याच्यासाठी की या विद्यार्थ्यांनी MCA सुद्धा CET दिलेली आहे आणि MBA CET सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही फक्त MBA CETचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये फक्त MBAचंच ऑप्शन येणार आहे, हे ऑप्शन येणार नाही। कारण की तुम्ही एकापेक्षा जास्त CET दिलेले असेल अभ्यासक्रमासाठी तर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे। तर MBA CETचा रिझल्टचं ऑप्शन उपलब्ध झालेला आहे, आन्सर की बघितलेली आहे, ऑब्जेक्शन घेतलेले आहे, ऑब्जेक्शन नंतर तुमचा जो फायनल आहे म्हणजे फायनल स्कोर कार्ड आहे हे तुमचं साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर रिझल्ट आपला 15 किंवा 20 तारखेपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे असं CET कडून सांगण्यात आलेलं आहे। तरी रिझल्टबद्दल जेव्हा रिझल्ट लागेल याबद्दलची प्रॉपर अपडेट साईटवर उपलब्ध होईल, त्याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। MBA साठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट आपल्या चॅनलवर दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे। जर MBA करायचं आहे तर डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर कोणताही त्रास होणार नाही आणि तुमची ॲडमिशन डॉक्युमेंट्समुळे राहणार नाही। तर MBA CET 2025-26 बद्दल ही एक अपडेट होती। तर रिझल्ट आपला 20 तारखेपर्यंत लागण्याचे चान्स आहे, तरी विद्यार्थ्यांनी वेट करा। रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। डॉक्युमेंट रेडी करून ठेवा व ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।